म्हणतात ना, आई कोणतीही असो, आई ती आईच असते. मग ती जनावरांची असो अथवा मानवाची. ममता तर दोन्हींमध्ये असते. लेकराला ठेच लागली तर आईचं काळीज चिरतं. लेकराला ठेच लागली तर आईचं काळीज चिरतं. 9 महिने पोटात गोळा ठेवणारी स्त्री आई आहे, तर 2-3 महिने पोटात पिल्लू ठेवणारी मांजर पण आईच आहे. तिच्या पिल्लांना जन्म झाल्याबरोबर आईपासून लांब केलं तर तिचं काळीज कसं चिरत-मिरत असेल? तिचा चेहरा, तिचा डोळा, तिचे हावभाव चुकले, तिच्या मागं तिचेच पिल्लू फुंकले. दगडासारखी कणखर असणारी आज पिल्लांसाठी दळदळ झाली. कोणी बाईला आई म्हणलं तर जनावरांची आई हरपली. तिनं जगाला ओरडून सांगितलं तिचं बाळ हरपलं. सगळ्यांनी दुःख वाटून घेतलं. मांजरीनं पण वरडून सांगितलं, पण सगळ्यांनी कान बंद करून घेतले. पिल्लांच्या आईचं आईपण कसं काय लपलं, ते कोणी कसं काही नाही ऐकलं. पिल्लाच्या आईचं आईपण कसं कोणी नाही ऐकलं. धन्यवाद.